संदर्भात आज संध्याकाळी उद्यापर्यंत आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिथं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. म्हणजे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी दीड 2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहेत, कॉलेजमध्ये कोणी चालले, ज्येष्ठ नागरिक कुठे वॉकला चाललं आहे, कोण डॉक्टरकडे चाललं आहे, कोणी क्लासेसला चाललं आहे, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललं आहे. त्याला दीड 2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली आहे. आणि अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आहे आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, हे किती योग्य आहे याचंही आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक ह्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं तर तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजेत, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत नाही. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, हे दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे. राज्यामध्ये बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले.